नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज 20 तारखेला 20 फेब्रुवारी 2024ला कर्जत जामखेड जिल्हा अहमदनगर हे मैदान होत आहे. आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आत्ता मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि आज आत्ता जवळजवळ गट क्रमांक 6-7 पळून झालेत. आणि मित्रांनो, या स्पर्धेतील 5व्या गटामध्ये एक खूप सुंदर आणि बैलगाडा क्षेत्रासाठी खूप आवश्यक असं दृश्य बघायला मिळालं. मित्रांनो, मागील काही काळापासून या दोन बैलांच्या मालकांमध्ये खूप वादविवाद चालू होते आणि वादविवाद म्हणू शकत नाही, कारण का त्यांचे वैयक्तिक असे वाद कुठे समोर आलेले नव्हते, परंतु सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण केले जात होते आणि त्यातून असं वाटत होतं की ही दोन बैल भविष्यामध्ये कधी आपल्याला एकत्र दिसणार नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टींना छेद देत हे दोन्ही बैल मालक आज एकत्र आलेले आहेत. हे दोन बैल एकत्र आलेले आहेत आणि मित्रांनो, ते दोन बैल आहेत. एक बैल आहे आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ धुमाळ यांचा सप्तहिंद केसरी बकासूर आणि दुसरा बैल आहे रणजित सर निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा. मित्रांनो, ह्या दोन बैलांना एकत्र बघण्यासाठी खूप दिवसांची अशी इच्छा होती आमची की हे दोन बैल एकत्र आले पाहिजेत. त्या बैल मालकांनी म्हणा किंवा बैलांच्या बाजूच्या सर्व टीमने कुठेतरी मिळतं जुळतं घेऊन ही दोन बैल एकत्र पळावीत असं खूप दिवसांपासून वाटत होतं. आणि मित्रांनो, आज हे समीकरण जुळून आलंय आणि गट क्रमांक 5 मध्ये ही जोडी आज आपल्याला कर्जत जामखेडच्या मैदानामध्ये पळताना दिसली आणि त्यांनी गट अतिशय उत्कृष्टरित्या पार्स केलेला आहे. आणि आज आपल्या सर्वांची इच्छा असेल की आज हे कर्जत जामखेडचं मैदानामध्ये आज आपल्या बकासूर आणि सर्जाने 1 नंबर करावा. मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या या गाडीचे ड्रायव्हर आणि आपल्या सर्वांचे आवडते ड्रायव्हर विठ्ठल नाना, म्हणजेच आपले विठ्ठल नाना बुतकर हे यांनी ही गाडी हाकली. बकासूर आणि विठ्ठल नाना यांचं नातं आणि यांचं समीकरण आपल्या सर्वच बैलगाडा क्षेत्रातल्या सर्व बैलप्रेमींना माहिती आहे की बकासूरची गाडी मागील कित्येक मैदानांमध्ये विठ्ठल नाना हाकत होते आणि मधी तोच कुठेतरी थोडासा विठ्ठल नाना आणि बकासूरच्या मालकांचा वाद समोर आला होता आणि मग त्याच्यावरती दोन्ही बकासूरच्या मालकाने आणि विठ्ठल नानाने देखील सांगितलं होतं की काही छोटे मोठे गोष्टीवरून छोटासा वाद झाला होता, परंतु त्या आम्ही मिटवला आणि आम्ही भविष्यामध्ये एकत्र येऊ. आणि पुन्हा एकदा बकासूर आणि विठ्ठल नाना हे समीकरण, जेव्हा बकासूर आणि सर्जाची गाडी पळत होते आणि मागून विठ्ठल नाना हाकत होते, खूप बैलगाडा क्षेत्रासाठी महत्वाचं हे दृश्य होतं. कारण का विठ्ठल नानांना बकासूरच्या गाडीवर बघण्याची सर्वांचीच इच्छा होती आणि एक समीकरण झालं होतं विठ्ठल नाना आणि बकासूर. ते मागील काही मैदानांमध्ये दिसत नव्हतं. मागील काही मैदानांमध्ये आपल्या बकासूरचा पराभव होत होता आणि त्याच्यावरती आम्ही जेवढ्या व्हिडिओ बनवल्या होत्या त्याच्यावर बरेच जणांच्या अशा कमेंट होत्या की विठ्ठल नानांना पुन्हा एकदा बकासूरच्या गाडीवर बसवा आणि पुन्हा एकदा बघा की बकासूर पुन्हा त्याच जोशामध्ये आपल्याला पळताना दिसेल आणि तो 1 नंबर मैदानावर करेल. त्याच्यामुळे आज हे समीकरण जुळून आलंय. सगळे मालकांचे काय वादविवाद असतील ते त्यांनी बाजूला ठेवलेत आणि पुन्हा एकदा ही गाडी एकत्र पाळण्यासाठी आजच्या मैदानामध्ये सज्ज झालेली आहे आणि त्यांनी खूप छान तऱ्हेने आपला गट पास केलेला आहे. पण आज आपण सर्वांनी प्रार्थना करूया की आपल्या सर्वांची इतके दिवसाची इच्छा आज पूर्ण झाली आहे की बकासूर, सर्जा आणि विठ्ठल नाना हे समीकरण जुळून आलंय. तर ही जोडी आज नक्कीच 1 नंबर करेल कर्जत जामखेडच्या मैदानामध्ये किंवा आणि ती गुलालामध्ये नक्की दिसेल. मित्रांनो, आज ही जोडी एकत्र आल्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, कमेंट करून सांगा की ह्या जोडी या कर्जत जामखेडच्या मैदानामध्ये 1 नंबर करणार की नाही. बाकी असेच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.